एका कॅफेमध्ये गुप्त बैठक होती. दुसऱ्या दिवशी ट्रेक ठरतो आणि काही तासात एका तरुणाचा थंड मृत्यू. केतन अग्रवाल प्रकरणात पोलिसांनी उघडलेले धागेदोरे आता संपूर्ण तपास भयानक वळणावरती नेत जाताना दिसत आहे. नेमकं काय घडलं पहा थरारक विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी तुषार पायगुडे. संपूर्ण महाराष्ट्र हदरून सोडणाऱ्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासातून धक्कादायक वास्तव समोर येताना नवीन गोष्टी समोर येत आहेत. 17 जून कोंढव्यातील एका कॅफेमध्ये आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कथित गुप्त बैठक झाल्याचे सीसीटीव्ही मध्ये समोर येत आहे. त्या बैठकीत लोहगड ट्रेक प्लॅन करण्यात आला गेला, पण हा केवळ ट्रेकचा प्लॅन होता की एखादा थंड डोक्याने रचलेला भयानक गटाची सुरुवात. 18 जून सर्वजण लोहगडाकडे निघाले होते. 2 जण आधी पुढे गेले, नंतर हा चौधरी मागून गेला. लोहगडावरती पोहोचल्यानंतर केतन अग्रवालचा मृतदेह सापडला. सुरुवातीला सर्वांना वाटलं की हा अपघात होता की काही घातपात, परंतु सगळ्यांनी अपघात म्हणून गृहीत धरलं होतं. पण जेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने घटनास्थळी पोहोचल्यानंतर केतनच्या डेड बॉडी जवळ पोहोचल्यानंतर पोलिसांनी सियाला आणि सियाचा बॉयफ्रेंड असलेला चेतन चौधरी यांना सांगितले की केतन अजूनही जिवंत आहे. तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावरती भाव पाहण्यासारखे होते. ते भाव पाहताच पोलिसांना प्रथम संशय आला की काहीतरी चूक होत आहे, काहीतरी गडबड आहे. आपण तपास नीट केला पाहिजे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. मोबाईल लोकेशन, त्याचबरोबर कॉल रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे जमा करायला सुरुवात केली. त्या सीसीटीव्ही मध्ये चौधरी जो आहे तो हे दोघं गेल्यानंतर पाठीमागून येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावरती त्याने पूर्ण बंदिस्त पॅक केलेला चेहरा, एकटा मुलगा ट्रेकला आलेला पाहिलं. पोलिसांना थोडासा संशय धरला. त्यानंतर पोलिसांना पुढे लक्षात आलं की केतन आणि हे दोघं जण ज्या ठिकाणावर थांबले होते तो तिकडून पळत येत होता. पण हे पाहिल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या मोमेंट्स थ्रो केल्या. हे पोलिसांना फार संशयास्पद वाटायला लागलं आणि पोलिसांनी तपासाच्या यंत्रणामध्ये तो घात असल्याचा संशय व्यक्त केला. आता एकामागून एक प्रश्न प्रेक्षकांसमोर उभे राहत आहेत. त्या कॅफेत बैठकीत नेमकं काय बोलणं झालं, नेमकं काय तिथं ठरलं होतं, बोर्डवरचा खरा अर्थ काय होता, सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील संबंध नेमके काय होते, केतनला याबाबत काहीही शंका होती का, ट्रेकवर नेमकं काय घडलं, हा मृत्यू अपघात होता की आधीच आखलेला कट, याबाबत SIT कसून तपास करत आहे. कारण हा तपास SIT कडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणामागे नेमकं प्रेम, विश्वास होता की पैसा, प्रॉपर्टी का इतर काही मोठा मोटिव्ह, हा संपूर्ण कट आणखी कोण कोण सामील होतं हाही पाहण्याची गरज आहे. प्रत्येक नवीन खुलाशासोबत हे रहस्य अधिक गडद आणि भयानक होत चाललं आहे. पुणे पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. मात्र SITच्या हातात तपास गेल्यानंतर या तपासाला अजून वेगळी वळणे येतील. पोलिसांनी केलेले सर्व दावे अद्याप न्यायालयात पडताळणी झालेले नाहीयेत. एका गोष्टीची मात्र खात्री आहे, केतन अग्रवाल प्रकरणात आता फक्त एक मृत्यू प्रकरण राहिलेलं नाही. हे एक गहन गडद रहस्य आहे ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. पुढच्या मोठ्या खुलासा काय असेल, कोण सापडेल या जाळ्यात, हे सगळं पाहणं उत्सुकतेच आहे. अपडेटसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढील बातमी तुम्हाला हादरवून टाकणाऱ्या गोष्टी समोर येणार आहे.